जय शिवराय मित्रांनो, मी अमोल परब चॅनल पार्टनर विशाल मात्रेसह पूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नायगाव शहर संघटक आपलं मत मांडण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत। तर स्वागत करूया माननीय श्री प्रफुल्ल कदम यांचं। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। महत्त्वाचा मुद्दा आणि आपण ज्या पक्षामध्ये आहात, ज्या पक्षाचे पदाधिकारी आहात किंवा त्या पक्षाचे अध्यक्षपद किंवा संघटक पद तुमच्याजवळ आहे आणि तो जो पक्ष आहे तो पक्ष मराठी माणसाची अस्मिता जपतो असं म्हटलं जातं आणि मराठी माणसाचा आवाज म्हणून एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे पाहिलं जातं आणि खूप मानाने बघितलं जातं। त्यांचे नेते, त्यांचा आदर हा महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस एवढ्या चांगल्या पद्धतीने करतो किंवा त्यांना मान देणं किंवा त्यांच्याबद्दल कोणती गोष्ट अपशब्द बोलणं खूप जे नेते आहेत, बाहेरील पक्षाचे नेते आहेत, तेही बोलणं टाळतात किंवा त्यांच्यावर टीका करणं, टोकाची टीका करणं हे टाळलं जातं। कारण का हा जो चेहरा आहे हा महाराष्ट्राचा चेहरा म्हणून बघितला जातो। मग त्या पक्षाचे तुम्ही वसई नायगाव शहर संघटक आहात। महत्त्वाचा मुद्दा एक आहे की पहिला प्रश्न जर तुम्हाला म्हणाल की तुम्ही या पक्षामध्ये किती वर्षापासून आहात आणि ह्याच पक्षामध्ये काम करायचं तुम्ही का ठरवलं, या सगळ्या गोष्टीमध्ये काय म्हणाल तुम्ही? तसं सांगायला गेलं तर सन्माननीय राजसाहेबांचं मी लहानपणापासून फॅन आहे। म्हणजे मी पहिला पक्ष निवडला असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना। म्हणजे तुमचा पहिलाच पक्ष आहे? हो, मी कधी दुसऱ्या पक्षात कामही केलं नाही, दुसऱ्या पक्षाची मला हेच नव्हती। पण मी लहानपणापासून राजसाहेबांना बघत आलो की ते कशा प्रकारे काम करतात आपल्या मराठी माणसासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी। ते स्वतःसाठी कमी जगत असतील पण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी जास्त जगतात। तर त्या निमित्ताने मी लहानपणीच विचार केला होता की मी कधी मोठा होईन तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच जॉईन करेन। 2020ला कोविड होता, तर कोविडच्या काळामध्ये अनेक पक्ष कार्यरत होते नायगावमध्ये, म्हणजे हेल्प करण्यासाठी सगळ्यांना। बरोबर। त्यावेळीच आमचे शहर अध्यक्ष प्रवीणदादा भोईर, वसई विरार शहर अध्यक्ष, बरोबर, त्यांच्याशी मी कनेक्टेड होतो। मग त्यांना म्हटलं की मला इकडे नायगावमध्ये आपला पक्ष स्थापन करायचा आहे, जो इथे ऍक्टिव्ह नव्हता असं नव्हताच। तर त्याचा पहिला झेंडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी स्वतः काढला। त्यावेळी आमचे वरिष्ठ नेते अविनाश जाधव साहेब सगळे आले होते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मराठी माणसासाठी आहे, बरोबर। विषय असा आहे की मराठी माणूस जर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये टिकला पाहिजे तर सन्माननीय राजसाहेब पाहिजे, ही सगळ्यांची भावना किंवा मराठी माणसाची भावना असं म्हणू शकतो। हो, बरोबर। आणि दुसरं हे जे ज्या पद्धतीने तुम्ही गर्वाने म्हणता की तुमचे स्टेटमेंट आहेत आणि तुमचे पदाधिकारी किंवा नेतेही म्हणतात की मनसेची सत्ता ही राज्यात नसून तर ती रस्त्यावरती सत्ता आमची आहे, हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? बरोबर बोलतात। तर तुम्हाला असं वाटत नाही की जे लॉ अँड ऑर्डर आपण हातात घेता किंवा कधी कोणावरती हात उचलणं या सगळ्या गोष्टी घडतात, त्या गोष्टींवरती तुम्ही काय कसं प्रकाश टाकता किंवा काय म्हणणार? ह्यावरती मी सांगेन ना तुम्हाला, एक तर पहिली गोष्ट आमच्या सन्माननीय राजसाहेबांची शिकवण आहे, जिकडे न्याय मिळाला नाही तिकडे चोप दिलाच पाहिजे। अन्याय होत असेल, अन्याय घडत असेल तिकडे लाथ मारलीच पाहिजे। साहेबांचे आदेश पण म्हणजे विचारात न घेता, काही गोष्टी कशा असतात की लॉ अँड ऑर्डर आम्ही हातात का घेतो, त्याचं उत्तर तुम्हाला देतो। लॉ अँड ऑर्डरचं कसं होतं, काही गोष्टी आहेत ना सरळरित्या होत नाही। म्हणजे एक प्रकारे काही लोक पोलीस स्टेशनला जातात, पोलीस स्टेशनमधून पण न्याय मिळतो, नाही असं नाही, पण उशिरा मिळतो काही लोकांना। आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पोलीस स्टेशनला पण बर्डन असल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते लोक इन्व्हॉल्व होत नाही कधी कधी। पण तुम्हाला नाही असं वाटत की या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे? खरं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा इग्नोर आपण करतो आणि त्या गोष्टींचा मग मोठा भाऊ गेला जातो आणि मग त्यानं प्रकरण ते वाढतं आणि मग त्यानंतर मग तुम्ही जर सहकार्य करण्याचा प्रयत्न कराल तर मग त्याच्यात काही अर्थच नाही आहे ना। विषय कसा असतो, आता एखादा व्यक्ती आहे, तो कामावर आहे, त्याच्या बॉसने त्याला तातडीने काढून टाकलं, काही इंटेन्शन नाही, त्याला असं म्हणजे त्याला असं वाटलं की ह्याला काढून टाकायचं, आणि तो नेमका मराठी माणूस असतो। आणि त्या बॉस, आता तो मराठी मुलगा एखादा असेल, तो 10 ठिकाणी कुठे कुठे जाणार,
मग तो सरळ जातो मनसे शाखेमध्ये. त्याला माहिती असतं की महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये की इथे मला न्याय मिळेल म्हणून. नाही मिळणार. आता कालचीच गोष्ट एक तुम्हाला सांगतो. सुरतचा मुलगा होता. सुरतचा मुलगा. हा, सुरतचा मुलगा होता. 2016 मध्ये त्याला नायगावमध्ये बोलवण्यात आलं. त्याने एक ऍड बघितली की इथे जॉब मिळतो. ओके. बरोबर. आणि तो मराठी नव्हता, महाराष्ट्रीयन नव्हता. मराठीच होता तो. ओके, पण तू पण तो सुरतचा स्थायिक होता. ओके. तर तो 2016 त्याने पैसे दिले त्या कंपनीला आणि त्या कंपनीने सांगितले आम्ही तुला 6 महिन्याने जॉब देऊ, 8 महिन्याने जॉब देऊ, वर्षभराने देऊ. असे त्याने 3 वर्ष काढले त्यांच्या मागे आणि त्यानंतर ती कंपनी नायगावमधून गायब झाली. ओके. मग ती कंपनी गेली नालासोपाराला. नालासोपारून पण तिकडे काही फ्रॉड केला, तिकडनं वसईला आली. असं करत करत त्याने 2025 काढलं. शेवटी त्या मुलाने 1 महिन्यापूर्वी आमच्याशी संपर्क साधला की दादा माझ्यावर असा असा विषय घडलाय. त्या व्यक्तीचा फोटो मिळाला, त्याचा नंबर मिळाला. ताबडतोब आमच्या टीमने, मी आणि आमचे उपशहराध्यक्ष करण पाटील, आम्ही ताबडतोब त्याचा शोध घेतला. 15 दिवसाच्या आत तो आम्हाला भेटला. त्यावेळी तुम्ही ते पैसे त्यांच्याकडून घेऊन ताबडतोब त्याला पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या खरं म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये हे तक्रार घेतल्या गेल्या पाहिजेत असं माझंही मत आहे. आणि तुम्हीही ज्या पद्धतीने काम करताय आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ज्या मराठी माणूस असेल किंवा समजा मराठी माणूसच असला पाहिजे असं आहे का की कोणीही तुमच्याजवळ आलं तरी तुम्ही त्याची मदत करता असं म्हणायला? कोणासाठी आम्ही उभे राहतो. मराठी माणसासाठी सर्वप्रथम असतो. पण बाकी आमचं असं नसतं की मराठी माणूस नसेल तर आम्ही न्याय त्याला मिळवून देणार नाही. आता कालची गोष्ट सांगतो तुम्हाला. काल माझ्याकडे राकेश गुप्ता नावाचा एक मुलगा आला. ओके. राकेश गुप्ता म्हणजे उत्तर भारतीय. उत्तर भारतीय. त्याने सांगितलं की दादा माझ्यावर असा असा प्रकार घडलाय. मी एका कंपनीमध्ये काम केलं आणि त्याचं बिल 3.5-4 लाख रुपये झालं, पण समोरचा मला पैसेच देत नाहीये. ओके. म्हणजे बिल्डरची कामं असं म्हणू शकतो. म्हणजे ह्या गोष्टी मला कळत नाही. आता तो उत्तर भारतीय म्हणून आम्ही त्याला स्वीकारला नाही का? आम्ही असं नाही बोललो ना उत्तर भारतीय आमच्याकडे येऊ नको, आम्ही महाराष्ट्र माणसांना तुम्हाला मदत नाही करणार, नाही ना. पण आम्ही त्याला बोललो, त्याच्याकडून पत्रक घेतलं, त्याचे जे सगळे व्यवहार बघितले आम्ही, त्याने कशा प्रकारे पैसे दिले. पण चेहरा किंवा असं दिसून येतं किंवा जे वातावरण घडतंय या मागच्या काही वर्षांमध्ये की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही उत्तर भारतीयांच्या अगेन्स्ट दिसते आणि दिसूनही येते. आता तुम्ही म्हणाल की ज्या दिवशी जे ट्रेनमध्ये जे घडलं, एक व्यक्ती आणि त्यांच्या पत्नीला जी धक्काबुक्की झाली, अशा पद्धतीचे जे वातावरण घडलं, त्यावेळी एक दुसरा पैलू जो मी तुम्हाला सांगण्याचा आता प्रयत्न करणार आहे की तुम्ही जे सांगितलं ज्या त्या लेडीला महाराष्ट्रीयनच आहे, तिला धक्का लागला, तो पुढे होता, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, या चुकीच्याच आहेत. परंतु एक अजून असा पैलू दिसून येतो की वेस्टर्न रेल्वेमधून प्रवास करताना, आता समजा तुम्ही विरारमधून प्रवास करता, तर फिमेलला एका जेंट्स मेल याच्यामध्ये डब्यामध्ये चढणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. कारण का चढणं नाही चढलं तर खूप चांगलं असं म्हटलं, परंतु असं वाटत नाही का त्या फिमेलने लेडीज डब्यामध्ये चढलं पाहिजे होतं खरं म्हणजे, आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या असं पण दिसून येतं. मग त्यावेळी तुम्ही काय म्हणता? विषय त्या मुलीचा नव्हता. विषय काय झाला, सर्वप्रथम तो सनी चव्हाण नावाचा मुलगा होता ना, त्याला धक्का लागला आणि त्याचा धक्का त्या लेडीला लागला. बरोबर आहे. आणि विषय असा झाला, धक्का लागल्यानंतर त्याने त्याच्या सोबत ना संवाद केला, पण त्याने समोरच्याने अग्रेसिव्हली भूमिका घेतली. मग त्यावेळी सनी चव्हाणच्या बायकोने लगेच व्हिडिओ बनवण्याची सुरुवात केली. आणि ते दोघे असल्यामुळे आणि त्यांना असं वाटलं की अरे हे दोघे छोटेसेच वाटतात आहे, तर आम्ही यांना दमदाटी देऊ, पण ते दोघे असल्यामुळे ते ह्या लोकांवर भारी पडत होते. मग त्यावेळी त्या सनीने तो अग्रेसिव्ह भूमिका घेतली. मुद्दा हा होता की त्या फिमेलचा एवढा पार्ट नव्हता त्यामध्ये. पण काही असे जे म्हटलं जातं किंवा बोललं जातं की फिमेल डब्यामध्ये चढले असते किंवा त्यामध्ये तो आता हा वातावरण घडलं नसतं. दुसरा मुद्दा असा आहे की हे तर झालं आपण आता जे तुम्ही हँडल केलेल्या केसेस किंवा तुमच्याच पर्यंत ज्या आलेल्या केसेस आहेत. महत्वाचा अजून एक मुद्दा असा आहे की जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे सर्व आहेत
राजसाहेब ठाकरे. बरं. हे ज्यावेळी मोठमोठ्या सभा घेतात किंवा त्या मोठमोठ्या सभांमध्ये एवढी प्रचंड अशी गर्दी होते आणि त्या सभा ऑन ऑन त्या म्हणजे टेलिव्हिजनमध्ये सगळ्या पूर्ण भाषण त्यांचं दाखवलं जातं. इवन बाकी जे नेते भाषण करतात त्यांचं पूर्ण भाषण न दाखवता हे भाषण दाखवलं जातं, कारण का वॉच सगळेजण ते बघत असतात आणि तिथली जी गर्दी एवढी होते, या सगळ्या गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन दिसत नाही होताना. मग ह्यावेळी तुम्ही एक कार्यकर्ते म्हणून कुठेतरी डिमोटिवेट होता असं वाटतं तुम्हाला? नाही, डिमोटिवेट होत नाही, पण आम्हाला विचार पडला जातो की आपल्याकडे एवढी लोकसंख्या आहे आणि जनता सन्माननीय राजसाहेबांच्या सभेला गर्दी गर्दी येतात, पण एक तुम्हाला सांगेन, सर्वप्रथम ती जनता आम्ही खेचून आणलेली नसते. जी जनता येते ती राजसाहेबांच्या प्रेमापोटी येते. राजसाहेबांना जे मानतात ते येतात, पण ते लोक वोटिंग करतात. पण तुम्हाला सांगेन, आत्ताच्या राजकारणामध्ये आता ईव्हीएम मशीन घोटाळा सगळ्यांना माहिती असेल, पण प्रूफ नाही होत आहे ना. प्रूफ इन द बॅलेट सेन्स पेपरवर या लोकांनी प्रूफ इन द सेन्स वर्ड की जे तुम्ही जे प्रत्यक्ष दाखवतात तिथून तुम्ही करता, परंतु जे प्रूफ झालं पाहिजे ते कोर्टामध्ये झालं पाहिजे. खरं म्हणजे तर न्यायालयामध्ये ते सिद्ध झालं पाहिजे आणि त्यानंतर न्यायालयातून एक निर्णय आला पाहिजे, तर त्या गोष्टीला अर्थ प्राप्त होईल असं दिसून येतं. मग तुम्हाला वाटत नाही की हे जे फक्त आरोपापुरतेच राहतात, आता ईव्हीएम घोटाळा असेल किंवा दुबार मतदानाचे प्रकार असेल किंवा मत चोरीचा जो आरोप केला जातोय, आणि राजसाहेब ठाकरे यांनीही तो आरोप म्हणजे पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या. इवन माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा या गोष्टी बोलल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी असून, परंतु त्या जोपर्यंत न्यायालयामध्ये प्रूफ होत नाही तोपर्यंत त्याची व्हॅल्यूज काय कोण करत नाहीये असं दिसून येतं. कारण का पूर्ण देशभरामध्ये जसं बिहारच्या मतदान जे झालं त्यानंतरही खूप सारे आरोप चालू आहेत आणि या सगळ्या गोष्टी घडतायत. मग तुम्हाला असं वाटत नाही की त्याचा काही अर्थ निघत नाहीये? आणि आता कालची पत्रकार परिषद 2 दिवसाआधीची म्हटलं, त्यांनी 21 दिवसाचा टाइम मागितलाय, अजून त्यावरही निर्णय आलेला नाही की 8 दिवसाचा जो टायमिंग दिलाय तो 21 दिवसाचा द्यावा किंवा मग मतदानच घेऊ नका या पद्धतीने पत्र दिलं गेलं, परंतु त्याचंही उत्तर प्रॉपरली आलं नाहीये. मग या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही कसं बघता किंवा काय वाटतं तुम्हाला? मग आता तुम्हाला माहिती असेल, 11 लाख दुबार मतदार बरोबर आहे. बरोबर आहे. आता यांना घाई झाली आहे मतदान करण्याची, निवडणूक लावण्याची, बरोबर आहे. पण सन्माननीय राजसाहेबांनी सर्वपक्षीय म्हणजे महाविकास आघाडीची, बरोबर. तर त्याच्यामध्ये तुम्ही माहिती आहे, राजसाहेबांनी त्यांच्या लेफ्ट साईडला एक पूर्ण यादी ठेवली, ती सगळी दुबार मतदानाची. बरोबर. आणि ना ह्याच्यावरती ना जे चाललंय ना राजकारण आताचं, मी एक तुम्हाला सांगतो, बॅलेट पेपरवर ह्या लोकांनी ना निवडणुका घेऊन दाखवाव्या, ह्यांची जागा जनता यांना दाखवेल. परंतु ते कधी होईल? ज्यावेळी न्यायालयामधून जर आदेश निघेल, जर तुम्ही जे आरोप करताय किंवा तुमचा पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचे सर्व माननीय शरद पवारजी जेव्हा आरोप करतात, या सगळ्या गोष्टी जेव्हा करतायत त्या सिद्ध ज्यावेळी न्यायालयामध्ये होतील आणि तिथून ज्यावेळी जर निर्णय येईल तर यांना तो करणं भाग आहे. तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा काही अर्थ लागेल फक्त एवढंच आहे की मराठी माणसाच्या मनामध्ये फक्त किंवा या देशातल्या नागरिकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होतो की हे कितपत योग्य वाटतं आणि हे यामध्ये तथ्य किती आहे, किंवा एक मतदार 16 वेळा मतदान करतोय, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकदा त्याची 16 वेळा नाव आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी 60 वेळा, आणि कितपत एका दिवसामध्ये किती पॉसिबल आहे त्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींवरती किती तथ्य आहे, महत्वाचं एकच आहे किती विश्वास ठेवावा. पण जर विश्वास ठेवण्याची गोष्ट झाली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एवढ्या ठामपणे म्हणताय, तर मात्र न्यायालयामध्ये का जात नाहीत आणि तिथून न्याय मागण्याचा का प्रयत्न करत नाहीत? कोण चालू आहे ना, यावरती प्रक्रिया चालू आहे, पण ती कधी होईल? जोपर्यंत न्याय, आता तुम्ही म्हणाल की ज्यावेळी 2 पक्षांची विभागणी झाली, जसं तुम्ही म्हणाल की शिवसेनेची बंड केला असं म्हणू शकता तुम्ही, ज्या पद्धतीने ते म्हणतात, पण राष्ट्रवादीबद्दल जे झालं, एवढ्या मोठ्या पक्षांच्या जे निर्णय आहेत
ते अजूनपर्यंत 3 वर्ष होत आली तरीही निर्णय लागलेला नाही. आताही त्यांना जी डेट दिली गेली ती 26 तारीखची डेट, 26 काय किती तारीखची डेट दिली आणि ती पुन्हा डेट अजून मिळणार नाही ही पण शाश्वती नाही की पुन्हाही ती पुढे ढकलली जाईल. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आहेत तर मग तुम्हाला काय वाटतं की न्यायव्यवस्था, देशाची न्यायव्यवस्था किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा इथली मीडिया, जसे आता तुम्ही म्हटलं की जे प्रकरण मीरा रोडमध्ये घडलं ते पूर्णपणे मीडियाने दाखवलं नाही. हो. मग तुम्ही या तिन्ही गोष्टींवरती काय विचार करता? मीडिया झालं, पोलीस प्रशासन झालं किंवा आता न्यायव्यवस्थेवरती काय वाटतं आपली तुम्हाला? न्यायव्यवस्थेवर पण आम्हाला विश्वास आहे आणि पोलीस प्रशासनावरती पण आहे. मग तरीही आपण लॉ अँड ऑर्डर हातात घेतो, घ्यावी लागते. मग कुठेतरी विश्वास कमी पडतो ना. विश्वास कमी पडतो असं नाहीये. आता तुम्हाला मी सांगितलं ना, मध्यंतरी एका मुलाला सडनली काढून टाकला. आता तो गेला पोलीस स्टेशनमध्ये, तिकडे साहेब आहेत, नाही आहेत, असतील, पण त्याला त्याचं कसं, काही लोकांना कसं असतं की मला लवकर न्याय मिळावा. पण लवकर न्याय मिळण्याच्या याच्यामध्ये लॉ अँड ऑर्डर कधी कधी हातात पण घेतला जातो. घ्यावी लागते अशा पण आम्हाला. गोष्टी घडल्या की कोणत्याही एका मॅनेजरच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी कानाखाली मारली कारण का त्यांनी मराठी 6-7 लोकांना काढून टाकलं. अशाही गोष्टी नवी मुंबईमध्ये बरोबर. घडल्या. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात, मग जर तुम्ही असं म्हणता की न्यायव्यवस्थेवरती तुमचा विश्वास आहे, पोलीस प्रशासनावरती तुमचा जो विश्वास आहे, तर मात्र ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत असं सामान्य माणसाचं मत आहे. असं एक माझंही मत आहे. आणि तुम्ही काय वाटतं? मग त्या मताशी तुम्ही ठाम आहात का? नाही, ठाम असं नाही. काय विषय माहिती का, ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये एखादा व्यक्ती तक्रार करायला जातो, आज पोलीस प्रशासनाकडे पण खूप प्रेशर आहे, खूप लोड आहे. आता तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे किती जनता आहे, लोकसंख्या आपली किती आहे आणि पोलीस भरती केवढी होते. तुम्ही असं म्हणताय की पोलीस प्रशासनाकडे मॅनपॉवर कमी असल्यामुळे त्यांना एवढं हँडल करता येत नाही. हो. सरळ सरळ पण इथे येणारे मतदार आहेत आमच्याकडे, ज्यावेळी ते आले त्यावेळी सरळ त्यांनी पोलीस प्रशासनावरती एक आरोप केला गेला की पोलीस प्रशासन त्यांना चांगल्या पद्धतीने आन्सर देत नाही, त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत. त्यांच्या तक्रारी घेतल्यानंतर त्यांना जर ती तक्रार मागे घ्यायची असेल तर त्यांच्यावरती दबाव टाकला जातो. मग या सगळ्या गोष्टी घडत असताना हे तुम्हाला वाटत नाही की या गोष्टी घडतायत म्हणून? मला काही असं वाटत नाही, कारण माझ्या करिअरमध्ये असं कधी गोष्ट घडली नाही. नाही, हे तर आमच्या इथे जेव्हा मतदार म्हणून आता तुम्ही पदाधिकारी म्हणून बोलता आहात, एका मनसेचे एक संघटक ना, शहर संघटक म्हणून तुम्ही आहात, एका चांगल्या पदावर आहात. परंतु इथे येणारा मतदार ज्यावेळी अशा गोष्टी बोलतो तो सरळ सरळ असं म्हणतो की न्यायव्यवस्थेवरती माझा विश्वास राहिलेला नाहीये. कारण का जर एवढ्या मोठ्या पक्षांचे निर्णय किंवा एवढे निर्णय प्रलंबित आहेत, अजून ते निर्णय लागत नाहीत, तर मी जर कोर्टात गेलो तर मला किती वर्ष लागतील. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी मी पोलीस स्टेशनमध्ये जातो त्यावेळी मला एक विक्टीम म्हणून पाहिलं जात नाहीये किंवा समजा माझा काही हे नसेल किंवा माझी चुकी नसेल तरीही मला त्या पद्धतीने वागवलं जात नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. तिसरी गोष्ट म्हणजे मीडिया ही एखाद्या पक्षाचा अजेंडा चालवते. या सगळ्या गोष्टींवरती मतदार बोलतात. एक मतदार म्हणून तुम्ही पक्षाचे पदाधिकारी आहात त्या पद्धतीने बोलत असाल, वेगळी गोष्ट आहे. परंतु एक मतदारांची जी भावना आहे, आता मराठी मतदार आणि नायगाव पूर्व विभागामधील आमचे मागील व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात, त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे आणि या गोष्टी घडतात. खरं म्हणजे बाकीची माणसं बोलत नाहीत, परंतु त्या व्यक्तींनी सरळ सरळ आरोप केलेले आहेत. तर तुम्हाला त्या आरोपांवरती काय वाटतं की तुम्ही म्हणता की असं काही घडत नाहीये? नाही, काही लोकांबरोबर घडतही असेल, नाही असं नाही. आता विषय तुम्हाला सांगू ना की काय होते, काही जसं की सांगितलं ना की पोलीस प्रशासन काम करत नाही किंवा पोलीस प्रशासन हे करत नाही, पण राजसाहेबांनी आमचं एक वाक्य बोलले, लॉ अँड ऑर्डर आहे पण ऑर्डर काढल्या जात नाही. काय होतं, पोलीस प्रशासनाला पण काही लोकांचे प्रेशर असतात, त्याच्यामुळे काही गोष्टी होत नाही. नाही, पोलीस प्रशासनाला प्रेशर आम्ही म्हणू शकतो की एक मोठा मुद्दा असेल किंवा एक राजकीय मुद्दा असेल किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल जर काही तक्रार असतील तर मात्र आपण मानू शकतो. परंतु एक सामान्य व्यक्तीची तक्रार जर काही असेल ती सामान्य व्यक्ती विरोधात असेल
तर ते ग्राउंड लेवललाच सेटलमेंट केली जाते असं म्हटलं जातं. की काल एक उत्तर भारतीय आले, ते म्हणाले पोलीस स्टेशनमध्ये जर गेलं तर सेटलमेंटच होते, तर त्यापेक्षा मी माझ्या ऑफिसमध्ये बसून सेटलमेंट करतो असं म्हटलं जातं. हे सेटलमेंट इन द सेन्स व्हॉट? मग ज्यावेळी न्याय मागण्याचा जर प्रयत्न करेल तर तिथे जाऊन जर सेटलमेंटच होणार असेल तर मग न्याय काय मागायचा कोणाकडे? आता काही लोकांना त्या गोष्टींसाठी वेळ नसतो. हा, की एवढा वेळ जाईल म्हणून न्याय मी आता जातो कोर्टात, मग एखादी सिव्हिल केस असेल किंवा क्रिमिनल केस असेल या कुठल्या गोष्टी असेल, तर त्या आपला सामान्य माणूस त्याच्यामध्ये पडायला, त्या भानगडीत पडायला बघत नाही. तो विचार करतो मला न्याय फटकन कोण देईल, तर महाराष्ट्र निर्माण सेना. एक एक ऑप्शन असा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण हो. सेनेकडे गेलं की न्याय मिळतो. हो. मग त्यापेक्षा कोर्टात न जाण्यापेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेमध्ये जाणे योग्य आहे. हो. एक अजून म्हणजे आता आपण जो डिस्कशन केलं त्या डिस्कशनमध्ये आपण ओव्हरऑल महाराष्ट्राबद्दल डिस्कशन केलं. पण आता आपण फक्त आणि फक्त नायगाव पूर्व विभागामध्ये जो तुमचा विभाग आहे त्या विभागामध्ये असलेले प्रॉब्लेम्स जे सामान्य व्यक्ती, सामान्य मतदार जे फेस करतोय, जसं म्हटलं तुम्ही बघाल तर रस्त्याचा जो प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे त्याच रस्त्यामुळे धुळीचा साम्राज्य जसं पसरलेलं आहे, आणि काही प्रॉब्लेम जे तुम्हाला असं वाटतं की नायगाव परिसरामध्ये काय प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसून येतात? खूप सारे आहेत. रस्त्याचे आहेत, ड्रेनेज लाईनचे आहेत, पाण्याचं आहे, असे अनेक समस्या आहेत नायगावमध्ये. मग त्या तुम्हाला असं वाटतं ना की कधी तुम्ही नगरपालिकेमध्ये ऑफिसमध्ये कधी पत्रव्यवहार केलेत का केले. त्याचे? मग त्या पत्रव्यवहार तुमच्या जवळ आहेत आणि त्याबद्दल पाठपुरावा तुम्ही करताय? चालू आहे. आणि मध्ये तुम्ही जे खड्डे बुजवण्याचं काम तुमचे सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक असतील, महाराष्ट्र सैनिक जसं बोललं जातं, त्या सगळ्यांनी स्वतः खड्डे बुजवण्याचं काम केलं, तो काय प्रकार होता किंवा कशासाठी? विषय असा झाला की महापालिकेकडे फक्त साहित्य आणून टाकण्याचा वेळ होता. आता ते कोणाच्या प्रेशर खाली त्या गोष्टी होत्या त्या माहीत नाहीये का, कोणाला त्याचं वर्चस्व म्हणजे काय म्हणतात त्याला, आपल्याला कोणाला त्याचं श्रेय घ्यायचंय. ओके. श्रेयबाजीमुळे त्या गोष्टी तिथे आणून ठेवल्या. तिथे रोलरही उभा आहे, हे सगळं साहित्य आहे. साहित्य रेडी आहे, पण काम करण्याचं नारळ फोडले गेले. ज्यावेळी आता बरोबर. विद्यमान आमदार ज्यावेळी आल्या, खरं म्हणजे आम्हीच बाईट घेतलेली त्यांची, की त्यांनी 15-20 दिवसामध्ये 2 रस्त्यांची कामं, हा जो आपला वामनदाबा टू बोईदापाड्याचं काम आणि स्टेशन टू हायवे ह्या बाफाण्याचं काम ते चालू होणार आहे असा त्यांनी शब्द दिलाय. आता बघूया कितपर्यंत ते गोष्टी होतात, पण पॅचवर्क तर चालू आहे. आता महत्वाचा अजून एक असा मुद्दा येतो की युती, जी अशी चर्चा जी आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी निवडणुका आता डिक्लेअर झाल्याच आहेत परंतु डेट फिक्स नाही, ते होण्यावेळी की बहुजन विकास आघाडी बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष, किंवा महाविकास आघाडीचे काही पक्ष आणि मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुमचा पक्ष, हे एकत्र युती करण्याचे चान्सेस किंवा युती करण्याच्या चर्चा या चालू आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये झाल्याच्या नंतर तुमच्या पक्षाला काही फायदा होऊ शकतो किंवा काय? होईल. आणि तुमची काही मागणी असेल, जर समजा युती झाली तर तुम्ही काय सीट मागण्याचे चान्सेस आहेत किंवा नायगाव परिसरामध्ये तुमचा एक उमेदवार उभा राहण्याचे चान्सेस आहेत का? आमच्या वरिष्ठांकडून पण आम्हाला सांगितलं गेलं नायगावमधून आपले उमेदवार उभे राहणार आहे. पण जे युती झाल्याच्या नंतरचा प्रश्न आहे की आधी, की युती झाली नसता तर तुमचे उमेदवार उभे राहण्याचे चान्सेस आहेत? 4 वॉर्डमध्ये 4 उमेदवार तुमचे फिक्स आहेत का? पण म्हणजे त्या उमेदवारांचे चेहरे सांगू शकता आपण आता? चेहरे सांगू नाही शकत मी. म्हणजे अजून डिक्लेअर, म्हणजे उमेदवार डिक्लेअर अजून झालेले नाही ती कोण आहेत ते? बरोबर. मग आम्ही असं म्हणूया काय, प्रफुल्ल कदम हा एक चेहरा असू शकतो? नाही, असं असू शकतोही. असू शकतो मी म्हटलं, आहे की नाही असं म्हटलं नाही, की हा चेहरा एक नायगाव पूर्व परिसरामध्ये प्रफुल्ल कदम ही एक व्यक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उभी राहण्याचे चान्सेस तुम्हाला काय वाटतं? तुमची काय इच्छा आहे? पक्षाने आदेश दिले तर उभे राहणार. हा एक म्हणजे हे जे आन्सर आहे ना, हे खूप आन्सर म्हणजे सगळ्या पक्षामध्ये हे कॉमन आन्सर आहे. म्हणजे जर पक्षाचा जर आदेश असेल, पण तुमची काय भावना वाटते की एक मी म्हणून किंवा प्रफुल्ल कदम एक नायगावमध्ये समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली,
जर समजा तुम्हाला जनतेचा प्रतिसादही मिळाला आणि तुम्हाला चांगल्या मताने तुम्ही समजा निवडून आला, तर तुम्हाला काय वाटतं ही 3 कामं काय आहेत की नायगावमध्ये तुम्हाला करावी अशी वाटतील? एक तर पहिली गोष्ट आहे रस्त्याचं काम आणि ड्रेनेज लाईन. ही दुसरी 2 कामं झाली आणि हां. तिसरं काम तुम्ही म्हणाल? तिसरं काम म्हणाल तर नायगावमधल्या खूप काही गोष्टी आहेत. खूप ते पहिले 3 कामं म्हणाल तर काय सांगाल? पहिलं एक तर रस्त्याचं काम होईल आपलं, दुसरं ड्रेनेज लाईनचं काम होईल आणि तिसऱ्या गोष्टी की नायगावमध्ये सुखसोयी ज्या नाही आहेत त्या आणल्या जातील. एक प्रफुल्ल कदम किंवा एका पदावरती तुम्ही आहात आणि नायगाव परिसरामधील जनतेला, इवन उत्तर भारतीयही आहेत, हिंदी भाषिक म्हणू शकतो. बरोबर. खरं म्हणजे नायगावमध्ये 3 मतांमध्ये विभागलं गेलं आहे. एक भूमिपुत्र, बरोबर. जसं भूमिपुत्र हा खूप मोठा मुद्दा इथे आहे. इवन वसई विरार नालासोपारा किंवा वसई विरार महानगरपालिकेमध्ये पूर्ण विभागामध्ये एक भूमिपुत्र हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरे म्हणजे मराठी भाषिक आणि तिसरे म्हणजे हिंदी भाषिक. त्याच्यामध्ये उत्तर भारतीय आले, गुजराती आले, सगळ्या याच्या कम्युनिटीमध्ये हिंदी भाषिक जे आहेत ते आले. तर ह्या 3 मध्ये विभागलं गेलेलं आहे. तर तुम्हाला ह्या तिन्ही म्हणजे तिन्ही भागातल्या व्यक्तींना किंवा मतदारांना तुम्ही असं काय आव्हान कराल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ती मतं देतील? मग तुम्ही काय सांगाल त्यांना? पहिली गोष्ट महाराष्ट्र सेनेचा उमेदवार उभा राहत असेल आणि तो राहणारच. आणि मी जनतेला एकच आवाहन करेल की की तुम्ही उमेदवाराला असा निवडून द्या की जो अर्ध्या रात्री तुमच्यासाठी तुमच्या दुःखासाठी उभा असेल. जे तुम्ही असं म्हणता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मध्यरात्री सुद्धा तुमच्या सुखदुःखामध्ये उभी राहणार असं म्हणतात. नक्की. मग असं सगळ्या पक्षांनी जर असंच म्हटलं तर मात्र अजून तुम्ही काय म्हणजे ज्या हिंदी भाषिक जे आहेत, कारण का जिंकण्यासाठी फक्त मराठी मतांची वजा बेरीज करे किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलात तर डिफिकल्ट होऊन जाईल की फक्त मराठी माणसं किंवा हे. पण उत्तर भारतीय ज्यावेळी तुम्हाला मतं पाहिजे आहेत त्या उत्तर भारतीयांसाठी काय तुम्ही संदेश द्याल? की पहिली गोष्ट म्हणजे मराठीचा मुद्दा. तर तुम्ही असं म्हणाल की मराठी बोललीच पाहिजे, हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मानसन्मान दिला पाहिजे. इव्हन इथे आलेले हिंदी भाषिक जे पण होते त्यांनीही खूप चांगल्या पद्धतीने, जसं जय महाराष्ट्र मी त्यांना म्हटलं, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आन्सर दिलं, तेही तुम्ही बघितलं असेल. परंतु ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी त्यांना काहीतरी आव्हान करतो तर त्यावेळी हिंदी भाषिक किंवा उत्तर भारतीय यांना तुम्ही काय आव्हान कराल? बघा, उत्तर भारतीयांच्या डोक्यात आहेत ना काही चुकीच्या लोकांनी ना काही चुकीच्या गोष्टी घातलेल्या आहेत. जसं की आता तुम्हाला खरं सांगेन ना तर माझे उत्तर भारतीय मित्र पण आहेत, आमचे उत्तर भारतीय पक्षाचे पदाधिकारी पण आहेत. नाही असं नाही. ते तुम्ही अवेअरनेस का नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहात? कारण का एक क्वेश्चन मग असाच येतो की मनसे वर्सेस उत्तर भारतीय. आता तुम्ही म्हणाल तर एक सुनील शुक्ला एक व्यक्ती अशी आहे की ती मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळे उमेदवार उभे करण्याची ताकद आहे असं म्हटलं जातं. आपला मेयर किंवा महापौर हा आपला असेल इथपर्यंत बोलण्याची ताकद जर त्या व्यक्तीमध्ये असेल आणि ती व्यक्ती राजसाहेब ठाकरे यांच्या घरासमोर बॅनर लावण्याची ताकद दाखवते, तर तुम्ही खरं म्हणजे चित्र असं निर्माण होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्सेस उत्तर भारतीय असं करून त्यांनी एक प्रकारे चित्र उभं केलं आहे. आणि त्यांची जी वक्तव्य आहेत ती एकेरी भाषेमध्ये पण बोलणं त्यांचं चालू आहे. तर त्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणाल? तो वेडा आहे, मूर्ख माणूस आहे तो. त्या व्यक्तीने रात्रीच्या अंधारामध्ये बॅनर लावले, दिवसा लावून दाखवावे राजसाहेबांच्या घरासमोर बॅनर. आता म्हणायचं तरी काय कोणाला, किंवा त्या व्यक्तीबद्दल ज्या पद्धतीने तो सोशल मीडियावरती वर्क करतोय तो व्यक्ती तुमच्या किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात उत्तर भारतीयांच्या मनामध्ये जास्त बोलतो विष पेरण्याचं काम करतोय. आणि खरं म्हणजे हे केल्यामुळे उत्तर भारतीय वर्सेस मनसे ही लढाई खूप टोकाची होऊन जाते. तो सत्ताधारीने पाळलेला कुत्रा आहे, त्याच्यामुळे तो काय करतोय आता इलेक्शन. तुम्ही आरोप असं करताय की भारतीय जनता पार्टीवरतीच आरोप करताय? नाही, मी त्यांचं नाव घेतलं. मी सत्ताधारी कोण आहेत? मी नाव थोडी घेतलं. सत्ताधारी म्हटलात ना तुम्ही. ते असतील सत्ताधारी बहुजन भारतीय जनता पार्टी,
राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्या तिघांचं सरकार आहे, हे सत्ताधारी आहेत. मग तुम्ही ह्या तिन्ही पक्षांमध्ये तिन्ही पक्षांचं नाव घेताय असं म्हणतो. नाही, मी कुठल्या पक्षाचं नाव घेतलंच नाही. चला ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला शुभेच्छा. आम्हीही आमच्याही शुभेच्छा आहेत की तुम्हाला नायगाव पूर्व परिसरामधून तुम्हाला एक उमेदवारी मिळावी आणि तुम्ही नायगाव पूर्व परिसरामध्ये खूप चांगलं काम करावं. इवन उत्तर भारतीय जे आहेत त्यांच्याशी तुम्ही समन्वय चांगल्या पद्धतीने साधाल आणि त्यांचीही कामं तुम्ही चांगल्या पद्धतीने कराल, ह्या तुमच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.